नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया। नवीन प्रोजेक्टसाठी जागा बघायला गेलो होतो मी आणि नेमकी तेव्हा ती तिथे दिसली। दोघांच्याही फायद्याची डील तिच्या समोर ठेवलेली होती आणि तिने मान्य केले। पण सिरियसली यार, तिने घरात पाऊल ठेवल्याबरोबर माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले। वाटलं होतं आबासाहेब खूप आकांड तांडव करतील, बट ही टूक इट लाईटली कंपेअर टू व्हॉट आय थॉट। शिवाय इथे येताना मोनिकाचा फोन होता। साताऱ्याच्या जमिनीच्या केस तिचा निकाल लागला कारखानिसांच्या बाजूने। आबासाहेबांचा खूप जीव होता त्या या जमिनीमध्ये। आता हा निकाल ऐकून त्यांचा राग लवकरच निवळेल बघ। अरे हे सगळं ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय तुझा। ती तान्या दुनिया गेली तुझ्या आयुष्यातून, पण हिचं काय करणार आहेस तू? आजी साहेबांना आबासाहेबांना काय सांगणार आहेस नंतर? तोही प्लॅन माझ्या डोक्यात रेडी आहे। हर्षलकडे पाहत हसत विस्कीचा घोट रिचकावत विवेक म्हणाला, आता पुढे नेमका काय प्लॅन आहे तुझ्या डोक्यात? आणि मला सांग, ती मुलगी प्रेग्नेंट आहे हे तुला कशाला सांगितलंस तू? तुझ्या डोक्याचा ताप वाढेल त्याने। लग्नातून सुटू शकतोस, पण या बाळाच्या बापाच्या फंद्यातून कसा काय सुटणार? ट्रस्ट मी, तू तुझे कॉम्प्लिकेशन वाढवून ठेवले आहेस। प्रेम केलं, लग्न केलं, पण नंतर नाही पटलं म्हणून तिच्यापासून वेगळा होऊ शकतोस, पण बाकीचं काय? हर्षलने काळजीने विचारलं। असं काही होणार नाही आणि ही गोष्ट नव्हतंच सांगणार मी, पण परिस्थिती पाहून सांगावं लागलं। लग्न म्हटलं तर मान्य नाही म्हणाले आबासाहेब। एक वेळ घरातून निघून जा सुद्धा म्हटलं असतं, म्हणूनच हा शेवटचा वार करावा लागला मला। हा एक वार आणि आबासाहेबांचे चारी खाने चित। राजपुतांचा तर चेहरा पाण्याला एक झाला होता। मघाचा प्रसंग आठवून विवेकच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं। एका प्रॉब्लेममधून सुटलास तू, पण यामुळे समोर जाऊन प्रॉब्लेमची लढी लागू शकते तुझ्या समोर, आणि असं बनून तू तिच्या परिस्थितीचा जास्तच गैरफायदा घेतला असं वाटत नाहीये का तुला? मान्य आहे तिची गरज होती, बट स्टील। हर्षलने त्याचा दुसरा पॅक बनवत विचारलं। हे कॉमन आहे हर्षल, मी काही जाणून बुजून नाही केलेलं, आणि जर केलंही असेल तिच्या या परिस्थितीचं भांडवल, तर त्याची एक्स्ट्रा किंमत मोजेल मी। तो शेवटचा हुकूमी एक का ठेवला होता हातात? वाटलं होतं टाकायची वेळ नाही, पण बाबासाहेबांचं एकंदर अवतार पाहता आणि त्या राजपुतांच्या नावावर कायमची फुली मारायला हा एकच पर्याय उरला होता त्यावेळी माझ्याकडे। प्रिया माझ्या बाळाची आई होणार आहे हे ऐकल्यावर सगळ्यांचे तोंड एका दमात बंद झाली। आबासाहेबांनी तसंही आयुष्यभर स्वतःच खरं केलंय, स्वतःचा निर्णय लादला इतरांवर। जे त्यांनी बाबांसोबत केलं, माझ्यासोबतही तेच करत होते। ते तर त्यांचं नशीब चांगलं की आई वॉज परफेक्ट मॅच फॉर हिम, पण ती तान्या, आय जस्ट हेट हर, सो दिस इज वॉट वॉज द टॅम्प कार्ड आय प्लेड। त्यांची ही मनमानी नाकारण्यासाठीच आता NCIM ससेस्केड मला वाईट आता वाटते। साहेबांसाठी जाईल हे सगळं। विवेकला आता आजीसाहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू आठवले। आय नो हर आफ्टर अंकल आंटी डिमाइज शी बिकम अ व्हेरी इमोशनल। हो, आबासाहेबांनी होकार दिल्या दिल्या लागली सुनेचा गृहप्रवेश वगैरे करून घेतलं त्यांनी। तुला कळते का विवेक, आजपासून स्वप्न बघायला सुरुवात केली असतील त्यांनी, त्यामुळे हे सगळं तुला खूप काळजीपूर्वक हाताळावं लागेल। डोंट वरी, करेल मी सगळं मॅनेज। वाटलं होतं 2-3 महिन्यात सगळं सॉर्ट आउट होईल, पण आता प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितल्यानंतर होऊ शकतं थोडा स्ट्रेच होईल सगळं। तसंही तिला म्हणालो होतो की मी हील द टाइम शी डिलिव्हर्ड द बेबी शीज हॅज सो टू स्टे विथ मी। दिस शूड नॉट बी द प्रॉब्लेम फॉर साईड। आता विराज येतोय पुढच्या आठवड्यात, त्याच्या समोरही हे नाटक असं सुरू ठेवायचे। तोपर्यंत प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स बनवायला लीगल प्रोसिजर व्हायला वेळच लागेल, आणि एकदा ते सगळं झालं की मग एकदा का ते झालं की मग काय? काही नाही, प्रियाला घेऊन 4-5 दिवसांसाठी कुठेतरी बाहेर जाईल आणि सांगेल तिथेच ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाली ती, अलोंग विथ बेबी। सिम्पल। विवेक, अरे काय बोलतोयस तू? यू कॅन नॉट डू धिस। हे कॉमन हर्षल,
मी काय खरंच मारणार नाही आहे तिला, हे फक्त घरी सांगायला. बाकी तिची सोय खूप व्यवस्थित करेल मी. तिचं आणि तिच्या बाळाचं आयुष्य अगदी आरामात सुखात निघेल एवढे पैसे तिच्या अकाउंटला ट्रान्सफर करेल. शिवाय तिला दुसरीकडे सेटल करण्याची जबाबदारीही घेतली आहे. सो तिचं काहीच नुकसान होणार नाही आहे यात. जसा माझा फायदा होतोय तशी ती सुद्धा फायद्यातच राहणार आहे. रादर तिचा फायदा कितीतरी पटीने जास्त आहे. शिवाय जितके काही दिवस इथे आहे तितके दिवस प्रिया विवेक कारखानीस म्हणून राहायला मिळेल. तिचं 1% सुद्धा नुकसान नाहीये. सो जस्ट रिलॅक्स. हातातला विस्कीचा ग्लास विवेकने गोल गोल फिरवला आणि विराजला काय सांगणार आहेस? एक वेळ अजित साहेब आबासाहेब विश्वास ठेवतील तुझ्या या बोलण्यावर, पण त्याचं काय, तोही विश्वास ठेवेल. डोंट वरी, फुल प्रूफ प्लॅन असेल माझा. आजीसाहेब रूममध्ये आल्या तर आबासाहेब जागेच होते. आराम खुर्चीवर डोकं ठेवून डोळे बंद करून विचारमग्न आजीसाहेबांनी भीतभीतच त्यांना आवाज दिला. अहो, जे झालंय ते झालंय, बदलवता तर येणार नाहीये ते. लग्न केलं आहे दोघांनी. आता तर राग सोडा विवेकवरचा. ती पोरं बिचारी अनाथ आहे. कोणीच नाही तिचा आता आपल्याशिवाय. आपल्या तोंडून निघालेला एखादाही कडू शब्द तिचं मन दुखावू शकतो. विवेकसाठी नाही तर किमान त्या येणाऱ्या लहान जीवासाठी. तोच एक विचार करून आजी राजपुतांसमोर हात जोडले. नर्मदा आई तर आजवर कोणासमोरही मान खाली गेली नव्हती आमची. मान्य आहे मला, पण मुलांचं सुख महत्वाचं नाही आहे का? प्रश्न तो नाही नर्मदा. हे असं वागून आमचा निर्णय चुकीचा होतो हे दाखवून दिला आहे तुमच्या नातवाने. मुद्दाम केले त्याने हे सगळं. कारखानेसांचा वारस तिच्या पोटात आहे म्हणून त्या दोघांना घरात घेतलंय आम्ही. असं नका बोलू. मुलंच घरात नसतील तर काय अर्थ आहे या घराला, या ऐशो आरामाला? जशी त्यांना घरात जागा दिली तशी तुमच्या मनातही द्या. आजीसाहेबांच्या त्या बोलण्यावर काही क्षण ते शांत राहिले. झोपा नर्मदा तुम्ही, उशीर झाला आहे. दिवे बंद करा. समोर बोलून उपयोग नाही आहे. आजीसाहेब गप्पा बसल्या. त्यांचा राग इतक्यात निवळणार नव्हताच. विवेक रात्री बराच उशिरा घरी आला. तसं तर जास्त दारू क्वचितच प्यायचा तो, पण आज प्रियाच्या नावाचं ग्रहण त्याच्या आयुष्यातून सुटलं होतं. शिवाय साताऱ्याचा केसचा निकाल त्याच्या बाजूने लागला म्हणजे आबासाहेबांचा रागही जाणार होता. त्या खुशीमध्ये जरा जास्तच प्यायला होता तो. रूममध्ये त्याला तर आतल्या मंद लाईटमध्ये त्याला बेडवर पोटाजवळ पाय घेऊन झोपलेली प्रिया दिसली. अबोली रंगाची साडी, मोके केस उशीवर पसरले होते. आता मगाशी केलेल्या मेकअपचा लवलेशही नव्हता. चेहऱ्यावर आता, डोळ्यांवर आता गालावर सुकलेल्या अश्रूंचे अस्तित्व मात्र जाणवत होते. गळ्यातलं मंगळसूत्र, भांगेतलं कुंकू, हातातल्या त्या हिरव्या बांगड्या आणि कपाळावरची टिकली, सौभाग्याचा शृंगार तिचं रूप आणखीनच खुलवत होतं. पण तसं असतानाही परिस्थिती पुढे झालेली तिची हतबलता झोपेतही तिच्या चेहऱ्यावर अगदीच दिसत होती. जो कोणी तिला असा फसवून गेला, असा परिस्थितीत सोडून गेला, त्याचा क्षणभर राग आला विवेकला. आणि मग दुसऱ्या क्षणाला स्वतःचा सुद्धा. तो तिला अशा परिस्थितीत सोडून मेला आणि आपण त्याच परिस्थितीचा गैरफायदा घेतोय. अपराधी तर आपण सुद्धा आहोत, थोडेसे कमी असलो तरी. छे, गैरफायदा घेणं नाही म्हणत याला. डील केला आहे आपण तिच्यासोबत. तिचा जीव वाचवलाय. शिवाय तिचं लाईफ सुद्धा सेट करून देतोय. त्याच्या दुसऱ्या मनाने त्याला ताबडतोब क्लीन चिट दिली. त्याने तिथलं पांघरून तिच्या अंगावर नीट टाकलं. थंडीने अंग अडकडलं होतं बहुतेक. ब्लँकेटची ऊब येताच पाय लांब करून व्यवस्थित झोपली ती. चेंजिंग रूममध्ये जाऊन तो चेंज करून आला आणि तिथेच सोफ्यावर आडवा झाला. सकाळी प्रियाला जाग आली तर काही क्षण आपण कुठे आहोत हे समजण्यात गेले. मग हळूहळू कालचा सगळा चित्रपट डोळ्यासमोरून सरकला. आत्याच्या घरून तिचं जीव द्यायला जाणं, तिथे विवेक सोबत झालेली भेट, त्याने समोर ठेवलेले प्रपोजल, त्याच्याशी झालेलं लग्न आणि मग या घरातला तिचा गृहप्रवेश. समोर लक्ष गेलं तर विवेक सोफ्यावर झोपला होता. बडावर खूप जास्त दडपण आलेलं. जितकेही दिवस इथे राहायचं तितकेही दिवस त्या माऊलीसोबत खोटं वागावं लागेल, खोटं बोलावं लागेल. सगळ्यांना फसवतो आहे आपण. नको होतं तिला हे सगळं काही, पण नाईलाज. उठून तिने अंगावर आता जी चादर टाकली होती ती बाजूला केली. काल झोपताना तर नव्हतं, पण हे ब्लँकेट कुठून आलं? कदाचित नजर समोर सोफ्यावर गेली तेव्हा तिथे
दार वाजले. विवेक गाढ झोपला होता. पूस बदलून तो परत आता झोपला. प्रियाने जाऊन दार उघडलं तर दारात मंदा उभी होती. धाकट्या मालकीनबाई, हे आजीसाहेबांनी पाठवलं आहे. हे घालून तयार राहा. तुम्हाला आणि धाकट्या मालकाला मंदिरात जायचं आहे दर्शनासाठी. दुपारपर्यंत तुमचे कपडे, तुमच्या गरजेच्या वस्तू इथे रूममध्ये असतील. तिने मान हलवली. मंदाजवळचे कपडे स्वतःकडे घेतले आणि दार लावलं. एक वार विवेककडे पाहून ती तिचं आवरायला गेली. आंघोळ करून साडी नेसून बाहेर आली. आरशात स्वतःचं रूप न्याहाळत होती. काही दिवसांच्या नाटकासाठी उधार घेतलेलं रूप, तिने उचललेलं एक पाऊल आणि आयुष्याचा खेळखंडोबा झालेला. पुन्हा तेच आठवून डोळे भरून आले. डोळ्यांनी तळव्यांनी आता पुसत होते. तिने कपाळावरची टिकली लावली. भांगेत कुंकू भरलं. तिच्या बांगड्यांच्या किणकिणीने विवेकला जाग आली. पालता झोपलेला तो त्याने मान वरतून पाहिलं तर आरशासमोर गुलाबी साडीत उभी असलेली प्रिया दिसली. तिचे ओलसर केस तिच्या नाजूक कमरेवर लोळत होते. शिफॉनच्या त्या पातळ साडीत पाठमोरी उभी असलेली ती खूपच आकर्षक वाटत होती. केस पुसायला म्हणून तिने केस समोर घेतले तसं त्या डीप ब्लाऊजमधून तिचं गोरापण पाठ तिच्या दृष्टीस पडली. काही ओले केस त्या उघड्या पाठीवर चिकटलेले होते. आता नाही पण काहीतरी जाणवलं खोलवर आत, पण दुसऱ्या क्षणाला ती जाणीव त्याने पुसून काढली. या बाबतीत त्याचा संयम दांडगा होता. वन नाईट स्टँड साठी त्याच्यावर जीव अडवून टाकणाऱ्या मुलींची कमी नव्हती. काही पण आजपर्यंत कुठल्याच मेन केला त्याच्यापर्यंत पोचण्यात यश आलं नव्हतं. ती वळणार तोच त्याने मान खाली केली आणि जसं काही आताच उठला आहे असं दाखवत उठून बसला. आजीसाहेबांनी म्हटलं आहे की आपण म्हणजे आपल्या दोघांना मंदिरात जायचं आहे. तुम्हाला तयार राहायला सांगितलं आहे. पदर हातात धरून मान खाली घालूनच आता ती म्हणाली. त्यावर आणखीन काही विचारायचं होतं. व्हॉट इज डेट? मी थोड्या वेळासाठी बाहेर जाऊ शकते का? कुणाला भेटायला जायचं आहे? तुझ्या बॉयफ्रेंडला? त्याच्या हातपाय पडायला? त्याचा प्रश्न ऐकून हलकीशी उचललेली तिची मान पुन्हा खाली गेली. डोळे भरून आले. आपण चुकीचा प्रश्न विचारला आहे हे तिच्या लक्षात आलं. प्रिया, मला तसं नव्हतं म्हणायचं. बट लिसन, आता तू या घरात आहेस, माझी बायको म्हणून आहेस. सो जोवर आपण या डीलमध्ये आहोत तोपर्यंत तू त्याला भेटणार नाही आहेस. मला माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचं होतं, ती अगदी हळू आवाजातच आता म्हणाली. खरं तर राग आलेला त्याला त्याच्या बोलण्याचा. ठीक आहे, गाडी आणि ड्रायव्हर येईल तुझ्यासोबत, तुला घेऊन जाईल आणि परतही आणेल. फक्त मी सांगितलेलं लक्षात ठेव. तिने मान खाली हलवली. तेवढ्यातच पुन्हा दारावर टकटक झाली. यावेळी आजीसाहेब होत्या. दार उघडल्याबरोबर आता आतमध्ये त्या शिरल्या आणि चेट विवेकच्या अंगावर जाऊन मला लाडो म्हणून घट्ट सुरू झाला त्यांचा. तर तसंही कालपासून दिसला नव्हता आणि त्या कालचा सगळा प्रकार पाहता दिनूने त्याला बाहेर येऊ दिलं नव्हतं. ती वाकून नमस्कार करायला गेली तसं आजीसाहेबांनी अर्ध्यातच तिच्या खांद्यानं धरलं. अगं बस, या अवस्थेत असं वाकायचं नाही. तिचं ते कोवळ नवरीचं रूप पाहून त्यांनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोटं मोडली. खूप गोड दिसते आहे ही साडी तुझ्यावरती. विवेकने आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी मला आवडावं असं केलेलं तुझी निवड करून. त्या हसतच तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. त्यांनी विवेककडे पाहिलं तसं तो गालात हसला आणि तो तयार नाही का रे झाला अजून? गर्दी व्हायच्या आत मंदिरात जाऊन येऊयात. याला लाडवत बसलास तर दिवसभर सोडणार नाही तो तुला. शिवाय प्रियांना घेऊन डॉक्टर सुद्धाकडे जायचं आहे. होतो तयार. आजी, आबासाहेब उठलेत? हो, जरा वेळापूर्वीच. बरं प्रिया, आज मूड बरा दिसतो आहे त्यांचा, म्हणजे राग झाला वाटतं कमी. तू तुझ्या हाताने त्यांच्यासाठी चहा घेऊन जा, मग आपण निघूयात मंदिरात जायला. प्रिया, वेट फॉर मी आलोच तयार होऊन. सोबत जाऊया आबासाहेबांकडे. आता विवेक, तू असू देत ना, उगाच चिडतील ते परत. आता त्यांच्यासाठी अशी बातमी आहे माझ्याकडे की ते स्वतःहून आम्हा दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतील. विवेक आजीसाहेबांना जवळ घेतच आता म्हणाला. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करू सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करूया. चला तर मग भेटूया.